अगं तुम्ही बोर्ड बघताय, तुम्हाला कदाचित ते सर्व अक्षर उलटी दिसत असतील, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. निसर्ग असे शिक्षक, शिवार त्याचे पुस्तक, बोली त्याची शिका, ज्ञान देईल फुका. तर ह्याचा ज्याला अर्थ समजलाय त्यांनी निसर्गावर खरंच प्रेम करा, कारण निसर्ग आहे तर ही सृष्टी आहे मित्रांनो, नाहीतर काय नाही. हे पैसा पाणी अडका अजिबात काय नाही. निसर्गावर प्रेम करा तरच तुमचं आयुष्य पुढे टिकल, पुढच्या पिढीचं आयुष्य टिकल. कंटिन्यू करा ब्लॉग. नमस्कार मंडळी, ब्लॉगची सुरुवात करत आहे. आमचा नवीन ब्लॉग आहे. तर आज आम्ही चाललोय, कुठं चाललोय? फिरायला. तर फिरायला चाललोय मित्रांनो, आणि ब्लॉग कंटिन्यू करा. चला. मंडळी रस्ता बघितला का तुम्ही? काम आहे तरी पण आपण असल्या परिस्थितीत चाललेलो आहे. चला. मित्रांनो, आता आमचा फोटोशूट करून झालेला आहे आणि जस्ट आता आम्ही जाणार आहे. कुठे जाणार आहे? सोळकाई देवीच्या मंदिराला. तर तिथं जाऊन तिथं जाऊन तुम्हाला मी तिथला व्ह्यू दाखवणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तर चला. असं तुला काय बोलायचं आहे? काय नाही, तिथे गेल्यावर ठीक आहे. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप करू नका. ओके, चला. काय बघायचं आणि काय नाही बघायचं सुधारणा झाले काय? अगं तुम्ही बोर्ड बघताय, तुम्हाला कदाचित ते सर्व अक्षर उलटी दिसत असतील, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. निसर्ग असे शिक्षक, शिवार त्याचे पुस्तक, बोली त्याची शिका, ज्ञान देईल फुका. तर ह्याचा ज्याला अर्थ समजलाय त्यांनी निसर्गावर खरंच प्रेम करा, कारण निसर्ग आहे तर ही सृष्टी आहे मित्रांनो, नाहीतर काय नाही. हे पैसा पाणी अडका अजिबात काय नाही. चला बसा. निसर्गावर प्रेम करा तरच तुमचं आयुष्य पुढे टिकल, पुढच्या पिढीचं आयुष्य टिकल. आता आपण आलेलो आहे मंदिरापाशी. तर माझ्या पाठीमागं बघू शकता, हे रेवणसिद्धाचं मंदिर आहे. तर आतल्या बाजूला जाऊन आपण मंदिराचा पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे. तर चला बघून घ्या मंदिर बाहेरच्या बाजूनं. काय झालं? इकडं जायचं. काय झालं? कसलं भारी वाटतं शाळा. थांब, पुढं चाललं. चला, तुम्हाला आता कुठे घेऊन जातो बघ. ह्या बघा पायऱ्या. बरोबर माझ्या बापाचं. मस्त आहे ना.
मित्रांनो बघितलं का, आता आम्ही मंदिराच्या वरील भागावरती म्हणजे साईडचा जो कटाडा आहे त्याच्यावरती आलेलो आहे आणि बघू शकता ते मागं डोंगरदऱ्या आणि ह्या इथं घाट आहे मित्रांनो. त्या घाटातूनच आपण प्रवास करून वरती आलेलो आहे आणि थेट मंदिरापाशी पोचलेलो आहे. असं काय बोलशील या लोकेशनबद्दल आणि इथल्या जागेबद्दल? तुम्हाला वातावरण जर म्हटलं तर इतकं भारी नाही बघा. हे माझ्या पाठीमागे जे सगळा दिसतोय ना तो सगळा डोंगर आहे आणि इथं आम्ही वरती आलोय. ते मंदिराच्या साईडला एक कट्टा आहे तिथून वरती आलोय व्ह्यू बघण्यासाठी खास. आणि इथून आता आम्ही नंतर ना तिकडं रेवणसिद्धचं मंदिर आहे तिकडं जाणार आहे. पण आता आम्ही इथून पहिले सुळकाई देवीला पण जाणार आहे आता. तर तुम्हाला तिथला पण मी व्ह्यू दाखवते. चला.